नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. ऊर्जाला आता प्रश्न पडलेला असतो की शौर्यला नाव विचारलं तरी एवढं ततफफ झालंय त्याचं, कोर्टात हा उद्या काय करणार आहे हर्षवर्धनच्या समोर, हा प्रश्न ऊर्जाला पडलेला असतो. म्हणून ऊर्जा आता शौर्याकडे येते आणि म्हणते, काय चाललंय तुझं, काय करतोयस तू हे सगळं, तुला कळतंय का, अरे उद्या तुला कुणाच्या पुढे उभं राहायचंय. तेव्हा तो म्हणतो, मला ना असं वाटलं की मी कोर्टातच उभं आहे. कारण तुला माहिती आहे का, कोर्टात केस लढणं आणि साक्ष देणं यात फरक आहे ना गं. म्हणजे मी कोर्टात केस लढण्यासाठी उभा राहिलेलो आहे, साक्षीदार म्हणून ही माझी पहिलीच वेळ आहे. ऊर्जा म्हणते, बरोबर आहे रे, साक्षीदार म्हणून तुझी पहिलीच वेळ आहे, पण आपल्याला बोलावं लागणार आहे. तुला माहिती आहे का नक्की काय झालं होतं तिथं, हे कसं सांगू शकणार आहेस तू. तेव्हा शौर्य म्हणतो की अगं मी बोलेल ग, नको तू काळजी करू, तुला मी सांगितलंय ना, मी ठरवलंय ना, एकदा तुला वचन दिलंय ना, मी तुझ्या बाजूने मी कोर्टात असणार आहे, मग तू कशाला काळजी करतेस, असं शौर्याचं चाललेलं असतं. परंतु ऊर्जा मात्र वेगळाच विचार करत असते की हा बोलू शकेल ना. कारण इकडे शौर्याला धक्का वेगळ्याच गोष्टीचा असतो. कारण उद्या कोर्टामध्ये जेव्हा हर्षवर्धनच्या म्हणजेच डॅडच्या समोर मी उभा राहणार आहे आणि ऊर्जाच्या बाजूने साक्ष देणार आहे, तेव्हा कोर्टात ऊर्जाचाच बँड वाजणार आहे. कारण तिला कळणार आहे की हा शौर्य जहागीरदार आहे, जो हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा. मग आता ऊर्जा कसं करेल, ही गोष्ट कशी फेस करेल, हा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की काय करू मी, कशा पद्धतीने रिॲक्ट करू, ह्या गोष्टीचा विचार तो करत असतो. इकडे आजी आता बाहेर आलेल्या आहेत आणि त्या विचारत असतात की काय झालंय नक्की, मला सांगायचं. कुठे आहे पद्मा, कधी आली होती ती, काय झालं होतं, विजया का सांगितलं नाहीये मला, या घरातल्या गोष्टी माझ्यापासून का लपवल्या जातात, शैलजा काय चाललंय हे सगळं, कोणी सांगितलं नाहीये, कोणी लपवून ठेवलं, कधी आली होती पद्मा, पद्मा घरी आली होती तर मला का सांगितलं नाहीये. तेव्हा विजयाला आता प्रश्नांचा भडीमार, म्हणजे आजीसाहेब ज्या वकील आहेत त्यांच्यातली वकिली बुद्धी ही जागी झालेली असते आणि त्या भर 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 प्रश्नांचा भडीमार करत असतात. विजयाची मात्र बोलतीच वळलेली असते, कारण तिला काय बोलायचं हे कळतच नसतं. आणि विजया म्हणत असते की ती सकाळी आली होती आणि मग काय झालं, नाही सकाळी ती आली होती आणि तिला मग चक्कर आली आणि शौर्य तिला घेऊन गेला. हे जेव्हा आजीसाहेबांना कळतं तेव्हा मात्र त्यांचा पारा अजून चढतो. त्या म्हणतात, काय म्हणजे तिला चक्कर आली, तुम्ही चक्कर येईपर्यंत एखाद्या व्यक्तीकडून काम करून घेता, तुम्हाला कळतंय का, असं म्हणत त्या ओरडायला सुरुवात करतात. आणि आता मात्र इकडे विजयाची बोलतीच बंद झालेली असते. आणि मग ती सांगत असते की काय झालं, यांनी सांगितलं की आजपासून इथे पद्मा इथेच राहणार आहे, पद्मा इथून कुठेही जाणार नाही. ती म्हणत होती मला नाही राहायचं इथे, तर यांनी सांगितलं तुझ्या भावाला बंटीला पण इकडेच घेऊन ये. आता ह्या गोष्टी कळलेल्या असतात. आणि त्यानंतर पद्मा पळून गेली. आता पद्मा पळून गेली, पद्मा कुठे गेली, काय झालं नक्की. इकडे मज्जा येत असते ती म्हणजे दिव्याला. एकतर आजी ह्या दिव्याच्या बाजूने आहेत आणि दिव्या मात्र मजा बघत असते, कारण विजया, शैलजा, घरातले सगळेजण तिला त्रास देत असतात. फक्त आजी त्याचबरोबर प्रभाकर हे दोघं जण तिला सपोर्ट करत असतात, त्यामुळं तिला भारी वाटत असतं. ती मात्र या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. चला, काहीतरी आपल्या बाजूने आहे ना, हे तिचं चाललेलं असतं. एकतर गरीब घरात जन्माला आली, बाप नव्हता आणि आता श्रीमंतीचं हे सगळं जे काही वैभव आहे ते तिला अनुभवायचं असतं. आजी म्हणत असतात, पण का का माझ्यापासून लपवून ठेवली ही गोष्ट, का मला सांगावं वाटलं नाही, पद्मा आली होती ना, मग मला येऊन का निरोप दिला नाही, असा आजींचा भडीमार सुरूच असतो. विजया शांतच असते. विजया म्हणते, काय करू आता, कसं बोलू, विजयाला कळतच नाही आहे. हे आजी मात्र बोलतच असतात, कारण त्या म्हणत असतात, किती वाजता आलेली पद्मा, काय झालं, का तिला चक्कर आली, किती वाजता गायब झाली आहे, तिचा फोन कुठे आहे, तिला फोन लावला का, त्यांचे वकिली जे प्रश्न असतात ते सुरू झालेले असतात. आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात यांना की बोलायचं काय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र प्रभाकर, सगळेजण तिथं आहेत, शैलजा तिथं आहे. आजी ज्या प्रश्न विचारत आहेत ते ऐकून खरं तर दिव्याच्या मनात लाडू फुटत आहेत, एवढी खुश झाली ती. चला, फायनली आपल्या मनासारखं घडतंय आणि दिव्या मात्र जाम खुश झालेली असते. आता यांची चांगलीच तारांबळ उडते. तेव्हा इकडे आता पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य. शौर्य तर हातातली सगळी कामं सोडून या ऊर्जाच्या बरोबर असतो आणि त्याच वेळी आता या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र शौर्य तिच्याकडे पाहत असतो. ती म्हणते की थांब, आता ना आपण रंगीत तालीमच करूया, म्हणजे तुला कळेल की काय करायचं आहे ते. हे म्हटल्याबरोबर शौर्य म्हणतो, म्हणजे, तेव्हा ती म्हणते की आता मी तुला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं तू मला दे, असं म्हणत
आता शौर्यला ती प्रश्न विचारायला सुरुवात करते. मिस्टर शौर्य, मला सांगा नक्की त्या दिवशी काय घडलं होतं? म्हणजे तुम्हाला अचानक का वाटलं की तुम्ही तिथे मदतीला गेलं पाहिजे? म्हणजे तुम्ही काय पाहिलंत? तेव्हा शौर्य सांगत असतो की मिरवणूक चाललेली होती देवीची आणि त्या मिरवणुकीच्या वेळेस असं घडलं की एक मुलगी होती आणि गुंड तिच्या मागे लागलेले होते आणि दुसरी मुलगी त्या गुंडांना मारत होती. म्हणजेच त्या मुलीच्या मदतीला गेलेली होती. हे सगळं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते, "मग हे सगळं किती वाजता घडलं होतं? तुम्ही तिथे काय करत होता? तुम्ही का बघत बसलात का? बघ्याची भूमिका घेतली का?" आता हा प्रश्नांचा भडीमार शौर्यवर सुरू झालेला असतो. शौर्य म्हणत असतो की नाही, मला जेव्हा ते दिसलं आणि मग मी गाडीतून उतरलो आणि तिच्या मदतीला गेलो. हे ऐकल्यानंतर मग पुढे काय झालं? पुढे प्रश्न सुरूच असतात. ऊर्जाचे प्रश्न काही थांबत नसतात. तेव्हा शौर्याला ती म्हणत असते की नक्की काय होतं? किती मुलं होती? कदाचित ती मुलगी चोरी करून पळत असेल. मग तुम्ही तिच्या मागे गेलात म्हणजे काय? आणि त्या मुलीने चोरी केलेली असेल तर? असं म्हणत ती प्रश्न विचारतच असते. तेव्हा ती म्हणते की काय हे शौर्य? तू आत्ता बोलू शकत नाहीये. उद्या तुला हर्षवर्धन जहागीरदारच्या समोर बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की मला सगळे कायद्याचे पाठ आहेत, मी तुला सांगतो. पण इकडे तो म्हणत असतो की काय करू? मी तुझ्यासमोर बोलू शकत नाहीये गं. मला काळजी एकाच गोष्टीची आहे. उद्या हर्षवर्धन जहागीरदारच्या समोर मी वाटेल ते बोलेल. मला काळजी एकाच गोष्टीची आहे की उद्या कोर्टामध्ये तुला कळणार आहे की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. इकडे हर्षवर्धनचं आता फ्लाईट दिल्लीत लँड झालेलं आहे आणि हर्षवर्धन आता उतरलेला असतो आणि त्याच्या मोबाईलवरती शिर्केचे एवढे मिस कॉल आलेले पाहून तो फोन करतो. इकडे शिर्के म्हणतो की काय झालं? शिर्केला फोन करून तो विचारू लागतो. त्याच वेळीस तिथं अर्पित आलेली असते. अर्पिताला कधी नव्हे ते आता पडलेलं आहे की शौर्य माझा झाला पाहिजे. शौर्य माझा नाही झाला तर मी नाही जगू शकत. शौर्य फक्त आणि फक्त माझाच झाला पाहिजे. एवढा तिचा हट्ट चाललेला असतो आणि हर्षवर्धन इकडे फोनवर फोन करत आहे आणि मग तो म्हणतो भजनचे पण इतके. तेव्हा आता शिर्के सांगू लागतात की विकीच्या सगळ्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या इन्स्पेक्टरने ताब्यात घेतले. मी माझे कॉन्टॅक्ट वापरू का? हर्षवर्धन, मला ही गोष्ट नको आहे. माझ्या मुलाचं करिअर सुरू होण्याआधी बरबादी नको आहे. कारण मीडियाला त्याचबरोबर विरोधी पक्षाला ह्या सगळ्या गोष्टी हव्या लागतात आणि त्यांच्याकडे फाईल एकदा का माझ्या मुलाच्या नावावरती FIR दाखल झाली की मग सगळं संपलं. कारण काहीही करून तेव्हा काहीच करू शकणार नाही आहे. त्यामुळं मला आत्ता सांग की काय करू? मी गृहमंत्र्यांना फोन करू का? तेव्हा इकडे हर्षवर्धन सांगू लागतो की त्याची काही गरज नाही आहे. मी पाहतोय काय होईल ते. तुम्ही नका काळजी करू. कसं आहे, आफ्टर ऑल तो होणारा माझा जावई आहे. त्यामुळं मलाही त्याची काळजी आहे. त्याच्या रेप्युटेशनची मलाही काळजी आहे. हे सगळं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र हुळबुट्टे इकडे तयारीतच असतात. माने तिथे येतात. मानेंना ते सांगतात की घ्या, यांचे मोबाईल घ्या, पाकिटं घ्या, पाकिटात किती पैसे आहेत ते बघा. कसं आहे, नाहीतर उद्या हे लोकं पोलिसांवरती चोरीचा आरा आणतील की आमचे पैसे यांनी चोरले. त्यामुळे यांच्या पाकिटात किती अमाऊंट आहे ही सगळी लिहून ठेवा, असं हुळबुट्टे सांगत असतात. आणि माने, काय माहिती आहे ना काय प्लॅन आहे? तो उतरला असेल हर्षवर्धन जहागीरदार तिथे. आता आपल्याला पुढचा प्लॅन सुरू करायचा आहे. अशा पद्धतीने ते मानेला सांगत असतात. माने म्हणतात, साहेब काय करायचं आहे नक्की? हुळबुटे म्हणतात की गुजरात बॉर्डरपर्यंत घेऊन जायचं. यांना कुठं नेले, काय केले, कशाचा पत्ता लागला नाही पाहिजे. इकडे ऊर्जा म्हणत असते की उद्या कोर्टात. अरे तुला माहिती आहे का? अरे लहानपणापासून मी स्वप्न बघत होते. रोज रात्री झोपेत मी एकच स्वप्न बघते. कोर्टात मी उभी आहे, जजच्या समोर उभी आहे. उद्या माझा पहिला दिवस आहे. मी पहिल्यांदा जजच्या समोर उभी असणार आहे आणि मी रात्री स्वप्नात रोज स्टेटमेंट देत असते, रोज आर्ग्युमेंट करत असते. पण उद्या माझी पहिली केस आहे. माझं एकच स्वप्न होतं. खरं तर तुला सांगू का, ही केस पद्मापेक्षाही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यात माझ्यासमोर उद्या हर्षवर्धन जहागीर तो राक्षस उभा आहे आणि त्याचबरोबर मला कळतच नाही आहे की काय होणार आहे. कारण तू विचार कर ना, कारण मी पहिल्यांदा उभी राहणार आहे. हर्षवर्धन जहागीरदार कसा आहे ते तुला माहिती आहे. कारण आणखी एक हिशोब चुकता करायचा आहे. उद्या मला 2 केस लढायच्या आहेत आणि साधी गोष्ट म्हणजे मला कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीने हे हँडल करणार आहे. पण तू माझ्यासोबत आहे ना, बस. कारण माझ्या बाबांच्या बाबतीतलं उद्या त्या 2 केस कोर्टात मी लढणार आहे आणि हर्षवर्धनला दाखवणार आहे की एक ज्युनियर लॉयर पण काय करू शकतो, असं ती सांगत असते. आता मात्र शौर्यला धक्का बसतो. म्हणजे हे तर फॅमिली रिलेशन दिसतंय.
हिच्या बाबांचा आणि माझ्या बाबांचा काय संबंध आहे? इकडे आजीसाहेब म्हणत असतात की विजया काय झालं नक्की मला नीट सांग. मग आता विजया सांगायला सुरुवात करते. पद्मा आली आणि पद्माने एक गोष्ट केली. पद्माला अचानक चक्कर आली आणि यांनी तिचा मोबाईलसुद्धा काढून घ्यायला सांगितलेला आणि तिला इथे येऊन राहायला सांगितले. आजी म्हणतात की नक्कीच काहीतरी त्याच्यामागे हर्षवर्धनचा डाव आहे. एकतर किचनमध्ये कधीही न डोकावणारा हर्षवर्धन किचनपर्यंत कसा पोचला? नक्की काय झालं? हे प्रश्न आजींना पडलेले असतात आणि आजी ते प्रश्न विचारत असतात. ते म्हणजे इकडे विजयाला, त्याचबरोबर शैलजा. तुम्हाला कळत नाही आहे का? साधी गोष्ट आहे. पद्मा आली होती, तुम्ही मला येऊन का सांगितलं नाही आहे? जर पद्मा आलेली तुम्ही मला सांगितलं असतं तर मी सॉल्व केलं असतं ना गोष्टी. आणि तिचा मोबाईल काढून घ्यायची गरज काय आहे? ती तुमच्या हाताखाली काम करते म्हणजे तुमची गुलाम नाही आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीप्रमाणे गुलामासारखं तिला वागवायला, असं इकडे आजी बोलत असतात. आणि मग मात्र त्या म्हणत असतात की एक काम कर, कसं आहे माहिती आहे का, पद्माला मीच हे केले असं करायचं. काही झालं तरी विजया उद्या हर्षवर्धन आला की त्याला सांगायचं की तुला आणि शैलजाला मी रूममध्ये बोलवलेलं होतं. अर्थाचे दागिने होते लग्नाच्या संदर्भातले, ते चेक करायचे होते त्यासाठी. आणि त्यामुळं तेव्हा पद्मा निघून गेली, तेव्हा हे सांगायचं आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो की या सगळ्या गोष्टी चालू आहेत. विजया म्हणते काहीही असलं तरी उद्या यांच्या प्रश्नांची उत्तरं मलाच द्यायची आहेत. कारण आजी म्हणालेले असतात कसं आहे, तो सावत्र असला तरीही माझा मुलगा आहे. तो माझ्यावरती मला आई मानत नसला तरी मी त्याला मुलगाच मानते. आणि वकिली तो माझ्याकडून शिकलेला आहे आणि सगळ्या गोष्टी तो माझ्याकडनं शिकला आहे. त्यामुळं तो काय बोलणार, कसा रिॲक्ट होणार हे सगळं मला माहिती आहे. इकडे आता ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाला तिच्या भरत चाळीपर्यंत सोडायला आलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या भयानक पद्धतीनं हे सगळं चाललेलं असतं. ऊर्जा तिथं म्हणत असते की काय तू इथंपर्यंत? शौर्य म्हणतो की अरे कसं आहे माहिती आहे का, तू या केसमध्ये आहे. मला कळत नाही आहे की या केसमध्ये काय होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तुला त्रास होऊ शकतो यामध्ये. तेव्हा ती म्हणते हो तू आहेस ना मला वाचवायला. तेव्हा मी आहे, पण तुलाही तेवढं खंबीर होणं गरजेचं आहे असंही सांगितलं जातं. मग ऊर्जा निघालेली असते तेव्हा तो म्हणतो पलट पलट. आणि त्याच वेळी हे सगळं घडत असतं आणि मग मात्र ऊर्जा पलटते तेव्हा तो माघार येतो. ती म्हणते काय प्रेमात वगैरे पडलायस का रे? पण आपल्यासारख्या गरिबांना हे प्रेम वगैरे परवडणार नाही रे, तुझ्या लक्षात येत नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, इथे बघ पायातल्या चपलाला सेफ्टी पिन लावून दिवसभर ती चप्पल मी ओढत सगळ्या गावभर हिंडत असते, कारण केस लढण्यासाठी. आणि खायचे वांदे आहेत तर प्रेम कुठून परवडणार आहे? त्या गोष्टी नाही होणार रे आपल्यासारख्यांना, गरीब आहोत आपण. आणि खरंच शौर्य ऊर्जेच्या पायाकडे पाहतो. तिच्या पायामध्ये जी चप्पल असते त्याला खरंच सेफ्टी पिन लावलेली असते आणि ऊर्जा किती गरिबीतून हे सगळं करते हे शौर्याच्या लक्षात आलेलं असतं. शौर्य ज्या पद्धतीने ही सगळी गोष्ट हँडल करत आहे, ऊर्जाची परिस्थिती पाहत आहे, तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की काही झालं तरीही मी तुझ्यासोबत आहे. वचन दिलंय मी तुला सोडणार नाही एकटीला. कायम तुझी साथ देईल असं वचन शौर्याने ऊर्जाला दिलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.